भगवद्गीतेचा दुसरा अध्याय आणि दुसऱ्या अध्यायामध्ये 16वा श्लोक आहे हा. नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते स्वतः उभयोरपि दृष्टांस्पस त्वनय तत्वदर्शिपी असा श्लोक आहे हा. तर या श्लोकाचा अर्थ असा होतो की न असतो विद्यते भावो, जे असत आहे ते चिरकाल टिकत नाही. असत काय आहे? हे शरीर, ते चिरकाल टिकणारं नाही. आणि जे सत आहे ते चिरकाल टिकतं. तर चिरकाल काय आहे? तर या शरीरामध्ये राहणारा जो आत्मा आहे तो चिरकाल टिकतो. जे असत आहे ते टिकत नाही आणि जे सत आहे ते टिकतं. हे कुणाचं मत आहे? जे तत्वदर्शी आहेत, जे आपले जुने पुराणे महर्षी लोक आहेत किंवा ऋषीमुनी आहेत, हे त्यांचं मत आहे. त्याचा अर्थ असा होतो की प्रत्येकजण या शरीराला रंगरोगटी करतो, पण हे शरीर एके दिवशी सोडून द्यायचं आहे. प्रत्येकजण स्वतःच्या अहंकारासाठी काम करतो, पण शरीरच नाही राहिलं तर तुमचा अहंकार कुठल्या कामाचा? म्हणून जास्त इन्व्हेस्टमेंट या शरीरावरती न करता जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट आपल्या आत्म्यावरती केली पाहिजे. तुम्ही इथं सेवेसाठी येत आहे कारण की आत्मिक सुख लाभतंय म्हणून येत आहे. नाही तर ज्या पद्धतीनं मंदिराची स्वच्छता केल्यानंतर आनंद मिळतो, असे बरेचसे लोक आहेत की थिएटरची सेवा केल्यानंतर, जसं पिक्चरचे थिएटर आहेत, तिथं पण स्वच्छता केल्यानंतर काही लोकांना आनंद प्राप्त होत असेल, पण आत्मिक लेवलचा आनंद पिक्चरचं थिएटर स्वच्छता केल्यानंतर भेटत नाही. म्हणून आत्मिक आनंद जो आहे तो मंदिर स्वच्छतेनं, देवाची सेवा केल्यानं प्राप्त होतो. तर एक सुंदर अशी कथा येते. एक कालिदास नावाचा एक मंत्री असतो. कालिदास हे खूप मोठे कवी सुद्धा होते आणि